या साऱ्यांचा फेवरेट, चर्चेत हाय महाराष्ट्रात, चर्चेत हाय महाराष्ट्रात। तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या स्वर्गनगरी कोकणातून तुमचे स्वागत। तर मंडळी, आज सुट्टी आहे, तर शेतात जातोय। सर्वजण शेतीला सुरुवात केल्याने आहे, पेरणी नांगरणीला सुरुवात झालेली आहे। तर बघूया कशा प्रकारे शेतीला सुरुवात झाली। बघताय तुम्हाला बैल घेऊन जाताना दिसतात आपल्याला। चला तर शेतावर जाऊन तुम्हाला कशी नांगरणी करतात, कशी पेरणी करतात ते दाखवतो कोकणातून, थेट कोकणातून। चला तर बघूया। तर मित्रांनो, तुम्ही बघताय आता थेट शेतातून कशी नांगरणी करतात, हे दृश्य खूप डोळ्यांना भावणार आहे। तर बघताय आता कशा प्रकारे कोकणात नांगरणीला सुरुवात झालेली आहे, म्हणजे शेतीला सुरुवात झालेली आहे। तर मित्रांनो, तुम्ही आता बघताय प्रत्येक गावात आता शेतीला सुरुवात झालेली आहे। जगाचा पोशिंदा शेतकरी, याला उगाच जगाचा पोशिंदा असे म्हटले जात नाही, तर त्यामागे विविध कारणे आहेत। तर तुम्हाला माहितीच असेल की प्रत्येकाला या पृथ्वीवर जिवंत राहण्यासाठी अन्नाची गरज लागते, आणि ते अन्न आपण जरी शेती करत नसलो किंवा असलो तरी ते अन्न पिकवण्याचे काम आपला पोशिंदा, म्हणजे जगाचा पोशिंदा शेतकरीच करतो। आता जे शेती करतायत ते आपल्या गावचे टेलर दीपक काका, तर त्यांच्याशी जवळ जाऊन आपण कशी शेती करतायत ते पाहूया। चला तर पुढे जाऊन बघूया। ते आहेत, त्यांच्याबरोबर काही अजून मुलं आहेत, छोटी असू दे मोठी असू दे, बायका आहेत। तर बघूया कशा प्रकारे शेती करतायत। तर मित्रांनो, हे दृश्य बघून तुम्हाला नक्कीच समजले असेल की कोकणातील स्त्री ही कोणत्याच कामात कमी नसते। मग ते घरातील काम असू दे, नाहीतर शेतावरील काम असू दे, कधीही न लाजणारी स्त्री आमच्या कोकणातील स्त्री। म्हणजे प्रत्येक स्त्री समानच आहे, पण कोकणातील स्त्री ही काही वेगळीच आहे। बघताय शेतीला कशा प्रकारे हातभार लावत नाही आहेत, तर मोठ्या प्रमाणात शेतीमध्ये सहभागी होत आहेत आणि ते आपलं काम करत आहेत। तर नांगरणी चालू आहे। बघताय बाबा किती म्हातारे झाले तरी सुद्धा हातात नांगर आहे अजून त्यांच्या। तर हे दृश्य तुम्हाला फक्त आपल्या कोकणातच पाहायला मिळेल। तर बघा संपूर्ण व्हिडिओ मित्रांनो, कसा वाटला नक्की सांगा। तुमच्याकडे शेतीला सुरुवात झाली का तेही सांगा। मित्रांनो, आज हा व्हिडिओ करताना मन हळवं झालं, तर
आत्ता मला शेतकऱ्याबद्दल भरपूर काही बोलावंसं वाटतं आहे, पण थोडक्यात मी सांगतो तर शेतकरी ही शेती धारण करणारी व्यक्ती आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे. पण शेतात येणाऱ्या पिकाच्या उत्पन्नावरून शेतकऱ्याची उपजीविका चालते. शेतकरी हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. प्रसिद्धी माध्यमे हे शेतकऱ्यांना समस्येवर बोलत नाहीत. सोशल मीडिया असू दे नाहीतर काही अनेक प्रसारमाध्यमे आहेत, कोणीच कधीच कोणतीही न्यूज असो शेतकऱ्याबद्दल काहीच सांगणार नाही. पण एखादा श्रीमंत माणूस असू दे नाहीतर कोणतरी मोठा असू दे तर त्यावेळी ती ब्रेकिंग न्यूज म्हणून सारखी दाखवत राहतात. पण एकदा शेतात या, शेतकऱ्याशी 2 शब्द बोला, शेतकऱ्याबद्दल रील्स बनवा आणि त्यातून नुसत्या रील्स बनवू नका, तर त्यातून त्या शेतकऱ्याला फायदा कसा होईल, त्याच्या पिकांबद्दल असू दे किंवा नवीन यंत्रणा आता येतात ती त्याला स्वस्त दरात कशी उपलब्ध करून भेटता येतील हे आपल्याला या जगासमोर आणायचं आहे. आणि त्याला जेवढी होईल तेवढी मदत आपल्याकडून करता आली पाहिजे, कारण तो आपल्या जगाचा एक पोशिंदा आहे. त्याच्याशिवाय आपलं जगणं मुश्किल आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे. शेतकऱ्याबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे. रात्रंदिवस काबाड कष्ट करून शेतकरी अन्नधान्य पिकवतो. शेतकरी शेतात राबतो म्हणून अर्थव्यवस्था आपल्या भारताची चालते, कारण भारतातील अर्थव्यवस्था देखील शेती उद्योगाशी निगडीत आहे. भारतीय समाज व्यवस्थेतील शेतकरी हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे. शेतीवर उद्योगधंदे, पशुधन आणि मानवी जीवन अवलंबून असते. शेतीची चाके थांबल्यास सर्व जनजीवन उद्ध्वस्त होण्याची शक्यता आहे हे सुद्धा आपल्याला माहीत आहे, कारण अन्नधान्य, भाजीपाला, दुग्धजन्य पदार्थ यासारखे जीवनावश्यक बाबींचा निर्माता हा शेतकरी आहे. म्हणून शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा म्हटला जातो. ऊन असो, वारा असो, पाऊस असो, अशा कोणत्याही गोष्टीचा विचार न करता न थकता 12ही महिने राबणारा पोशिंदा म्हणजे शेतकरी. या कृषीप्रधान देशात शेती व शेतकऱ्यांना अर्थात जगाचा पोशिंदाचा सन्मानाचा दर्जा दिला आहे. त्यामुळे आपण सर्वांनीही त्याला प्रत्येक वेळी तो कोणतरी मोठा आहे म्हणजे थोडा अमीरापेक्षाही तो मोठा आहे असा त्याला आपण दर्जा दिला पाहिजे. तर माझी एकच विनंती आहे की आपण वेगवेगळे व्हिडिओ टाकतो, पण त्या शेतकऱ्याचे व्हिडिओ नक्कीच टाका. त्याला आपल्याकडून जेवढी मदत होईल तेवढी करा. तो कधीच मदतीची हातसुद्धा पुढे करणार नाही. त्याला स्वतःहून मदतीचे हात तुम्ही पुढे करा आणि त्याच्या प्रत्येक दुःखात असो सुखात असो तुम्ही त्याच्यासोबत राहा अशी माझी तुम्हाला विनंती. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. चला तर बघूया आपण आता शेती.
मुंबईकरांना काय आमची फोड झालेली आहे. हा. आता बेर झाला. आता 8 दिवसांनी आम्ही लावणी लावणार आहे. पाऊस नाही. आणखी काय काय सांगू. मुंबईवाल्यांनी लवकरात लवकर लावणीला या, आम्हाला मदत करायला या. चला. हा हा भाषण करून काढ मस्तपैकी. युट्यूबला उद्या आलं पाहिजे.